विशाळगडाच्या पायथ्याशी हिंदुत्ववादी संघटनांकडून महाआरती केली जाणार आहे। गडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी हे अनोखं आंदोलन केलं जाणार आहे। तर भाई आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। उद्यापासून राज्यभरातील लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असल्याचंही सांगण्यात आलंय। तर महाआरतीला पश्चिम महाराष्ट्रातून हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली आहे। विशाळगड अतिक्रमण मुक्त केला नाही तर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिर उभारू असा इशाराही देण्यात आलाय। आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढा या मागणीसाठी हजारो शिवभक्त आहेत ते एकवटलेले पाहायला मिळत आहेत। विशाळगडाच्या पायथ्याशी हे हजारो शिवभक्त आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आई वाघजाई शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे या घोषणांनी हा संपूर्ण परिसर आहे तो खरं तर दणाणून सोडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे शिवभक्त आलेले आहेत। अनेक पोस्टर्स देखील हातात घेतलेले आहेत, त्यामध्ये विशाळगडावरील अतिक्रमण काढावं अशी एकमेव मागणी आहे ती केलेली आहे। विशेषतः मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी लक्ष घालावं आणि या ठिकाणी असणारी शेकडो अतिक्रमण काढावी अशी मागणी देखील या निमित्तानं होताना दिसून येते। हे सगळे शिवभक्त आहेत ते पहाटे 5 वाजल्यापासून याच ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि सगळं लक्ष आहे ते विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याकडे राहणार आहे असं देखील यांचं म्हणणं आहे। जर हे अतिक्रमण काढलं नाही तर भविष्यात कार सेवा देखील केली जाईल असं हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, विशाळगड, कोल्हापूर। आमची या निमित्ताने सरकारला मागणी, किल्ल्यावर जवळजवळ 156 अनधिकृत अतिक्रमण आहे, त्यात 3 मजली मशीद सुद्धा आहे, मल्लिकरा यांच्या दर्ग्याचं वाढलेलं अतिक्रमण सुद्धा आहे। अतिक्रमण हे अतिक्रमणच आहे, मग ते हिंदूचं असो अथवा मुसलमानाचं। 156 अनधिकृत अतिक्रमण ते पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगडावरची राजगडावरची एक दगड जरी हलवायचं म्हटलं तरी 1000 परवानग्या शिवभक्तांना घ्यायला लागतात। मग इथं 156 घरी कशी बांधली जातात, 3 मजली मशीद कशी उभी राहते, मल्लिकरा यांच्या दर्ग्याचं अतिक्रमण कसं वाढतं, भले भले भक्तिनिवासवरती कसे उभे राहतात, हे सगळंच्या सगळं अनधिकृत अतिक्रमण पाडलं जावं आणि किल्ला हा छत्रपती शिवरायांचा आहे, मल्लिकरा यांचा नाही। त्यामुळे तो किल्ला शिवरायांचा किल्ला हा रिकामा होऊन जे जे अधिकृत आहे ते ठेवावं, पण जे जे अनधिकृत अतिक्रमण आहे ते सर्वच्या सर्व रिकामं व्हावं ही अशी आमची मागणी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावरती मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झालेलं आहे आणि हे अतिक्रमण काढावं या मागणीसाठी खरं तर हजारो शिवभक्त आहेत ते विशाळगडावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि याच ठिकाणी खरं तर विशाळगडावरती जाणारे सगळे एंट्री पॉईंट आहेत ते पोलिसांनी बंद केलेले आहेत। या ठिकाणी पोलीस कक्ष देखील उभारण्यात आला आहे आणि ज्या ठिकाणावरून आपण विशाळगडावरती प्रवेश करतो त्या ठिकाणी खरं तर बॅरिगेटिंग लावून, शिवाय काठ्या वगैरे आडव्या लावून या ठिकाणी हे पूर्ण जे आहे ते बंद केलेलं आहे आणि या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आहे ते खरं तर या ठिकाणी प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। आज विशाळगडावरती खूप मोठ्या प्रमाणावरती शिवभक्त आलेले आहेत आणि विशाळगडावरील अतिक्रमण हटवा या मागणीसाठी आता आरती देखील या ठिकाणी पार पडते। दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि जवळपास 500 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस या ठिकाणी संपूर्ण विशाळगडाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।